नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्टडी नोट्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी 12वी इंग्लिश विषयामधला 2 नंबरचा चॅप्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे ऑन सेईंग प्लीज. याचा अर्थ आहे कृपया म्हणण्याबद्दल. हा चॅप्टर आहे. हा चॅप्टर अल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी लिहिला आहे. चला तर मग या चॅप्टरला आपण या ठिकाणी सुरुवात करू. ऑन सेईंग प्लीज, कृपया म्हणण्याबद्दल. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. शहरातील एका कार्यालयातील लिफ्टमनने नुकताच एका प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर फेकले आणि त्यासाठी त्याच्यावर दंड आकारण्यात आला. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. हा प्रश्न होता फक्त कृपया म्हणण्याबद्दल. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. द लिफ्टमन डिमांडेड टॉप प्लीज, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. तक्रार करणारा प्रवासी लिफ्टमध्ये शिरला आणि म्हणाला टॉप. लिफ्टमन म्हणाला टॉप कृपया, आणि ही नम्र विनंती न मान्य केल्यामुळे त्याने फक्त आज्ञा पाळण्यास नकार दिला नाही तर त्या प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर फेकून टाकले. This of course was carrying a comment on manner too far. अर्थात हे आचारसंहितेच्या बाबतीत खूपच टोकाचे वर्तन होते. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. असभ्यता हा कायदेशीर गुन्हा नाही आणि ती हल्ला व मारहाण यासारख्या गुन्ह्यांना माफ करत नाही. If a burglar break into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with a reasonable violence. जर एखादा चोर माझ्या घरात घुसला आणि मी त्याला खाली पाडले तर कायदा मला निर्दोष ठरवेल, आणि जर माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर कायदा मला योग्य प्रमाणात हिंसा करून प्रतिशोध घेण्याची मुभा देईल. But no legal system could attempt to legislate against bad manners. हे यासाठी कारण चोर आणि हल्लेखोर दोघांनी कायद्याचे स्पष्ट नियम तोडले आहेत. But no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. परंतु कोणतीही कायदेशीर प्रणाली वाईट वागणुकीवर कायदा लागू करू शकत नाही किंवा अशा वर्तनावर हिंसा करून शिक्षा करण्याचा हक्क देऊ शकत नाही, कारण हे कायदेशीर गुन्हे नसतात. And our
sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. Our fist would never be idle, and the gutters of the city would run with the blood all day. आणि जरी आपली सहानुभूती त्या लिफ्टमन सोबत असली तरी आपण मान्य केले पाहिजे की कायदा योग्य आहे. जर आपल्याला लोकांची वागणूक, आवाजाचा सूर किंवा चेहऱ्यावरील राग आवडला नाही म्हणून त्यांना मुठीने मारणे परवानगी असती तर आपले हात कधीच रिकामे राहिले नसते आणि शहरांच्या गटारात रोज रक्त वाहत राहिले असते. तर या ठिकाणी या पॅराग्राफमधले काही अवघड शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ दिला आहे. तर पहिला शब्द आहे डिस्कॉर्टसी. डिस्कॉर्टसी म्हणजे असभ्यता, उद्धटपणा. त्याच्यानंतर असॉल्ट अँड बॅटरी, याचा अर्थ आहे धमकीसह प्रत्यक्ष शारीरिक हल्ला. त्यानंतर रिटेलिएट म्हणजे बदला घेणे. रिटेलिएट म्हणजे बदला घेणे. त्यानंतर असेलंट, हल्ला करणारा. असेलंट म्हणजे हल्ला करणारा. त्यानंतर लेजिस्लेट, कायदे करणे. व्हायलन्स म्हणजे हिंसा, नुकसान पोहोचवणारी कृती. टू बॉक्स. टू बॉक्स म्हणजे मुठीने मारणे, मुक्का मारणे. मुठीने मारणे किंवा मुक्का मारणे. त्यानंतर हॉक्टी. हॉक्टी म्हणजे गर्विष्ठ. हॉक्टी म्हणजे गर्विष्ठ. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. मी जितका गैरवर्तणूक करू इच्छितो तितका करू शकतो आणि कायदा मला हिंसक प्रतिशोधापासून रक्षण देईल. I may be haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी गर्विष्ठ किंवा असभ्य असलो तरी त्यासाठी कोणतीही शिक्षा नाही, फक्त इतकंच की लोक मला वाईट वागणुकीचा माणूस म्हणून ओळखतील. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my monkey or dye my hair or wear ringlets down my back. कायदा मला कृपया म्हणण्यास किंवा माझा आवाज दुसऱ्याच्या भावना समजून घेऊन बदलण्यास भाग पाडत नाही. हे जसं सांगत नाही की मी माझी मिशी वाढवू नये, केस रंगवू नयेत किंवा वळ्या घालू नयेत. It does not recognize the laceration of our feelings as a
case for compensation. कायदा आपल्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून भरपाई मिळवावी असं म्हणत नाही. There is no allowance for moral and intellectual damages in this matter. या बाबतीत कोणत्याही नैतिक किंवा बौद्धिक हानीसाठी कायद्यात भरपाईची तरतूद नाही. This does not mean that the damage are negligible. हे असं म्हणायचा अर्थ असा नाही की ही हानी लक्षणीय नाही. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. बहुधा त्या लिफ्टमनला सामाजिक प्रतिष्ठेवर झालेल्या शाब्दिक घावाचा फार जास्त त्रास झाला असेल, जास्तही झालेला असेल, जसा एखाद्याने त्याच्या पायाला लाथ मारली असती, ज्यासाठी त्याला कायदेशीर परतफेड मिळू शकली असती. The pain of a kick on the shin soon pass away, but the pain of wound to our self-respect or vanity may poison a whole day. पायावरची लाथ काही वेळात विसरली जाते, पण आत्मसन्मानावर झालेला घाव पूर्ण दिवस खराब करू शकतो. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. मी सहज कल्पना करू शकतो की लिफ्टमन त्याच्या मनावर बसलेल्या अपमानाचा विचार सतत करत होता आणि संध्याकाळी त्याच्या पत्नीशी बोलून त्याचा मानसिक समतोल पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत होता. For there are few things more catching than bad temper and bad manners. वाईट स्वभाव आणि वाईट शिष्टाचार हे फार लवकर पसरतात. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man, Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. जेव्हा सर अँथनी ॲब्सोल्यूट कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावले तेव्हा त्याने आपल्या नौकराला धमकावले आणि तो नौकर खाली जाऊन पेज बॉयला लात मारतो. Probably the man who said "top" to the liftman was really only getting back on his employer, who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent. Because the housemaid had answered her back. बहुधा ज्याने टॉप म्हटले तो स्वतः आपल्या मालकावर राग काढत होता, कारण मालकाने त्याला गुड मॉर्निंग म्हटले नव्हते आणि
मालकानेही तेच आपल्या पत्नीवर काढलेले होते, कारण त्याचा नाश्ता करताना पत्नीने त्याला ओरडले. स्वयंपाक करणाऱ्या मोलकरीने त्याला प्रत्युत्तर दिले होते, म्हणून तो चिडला होता. We affect the world with our ill humors. We affect the world. We affect the world with our. We affect the world with our ill humors. आपण सर्वजण आपल्या रागाने इतरांच्या जीवनात विष पसरवतो. Bad manners probably do more to poison the stream of the general life than all the crime in the calendar. वाईट वागणूक समाजाच्या जीवन प्रवाहात जितकं विष मिसळते, तितकं कदाचित अन्य गुन्हेही करत नाहीत. There are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. एक पत्नीला जर चांगल्या नवऱ्याने डोळ्यावर मारले असेल, तर 100 अशा असतील ज्या रागट नवऱ्यामुळे त्यागमय जीवन जगतात. But all the same, the law cannot become the guardian of our private manner. पण तरीही कायदा आपल्या वैयक्तिक वागणुकीचा संरक्षक बनू शकत नाही. No decalogue could cover the vast area of offense, and no court could administrate a law which govern our social civilities, our speech, the light of our eyebrows, and all our moods and manners. कोणताही दशसंहितेचा नियम हे सर्व नियम कव्हर करू शकत नाही. कोणताही न्यायालय इतका विस्तृत कायदा अंमलात आणू शकत नाही की तो आपल्या सामाजिक शिष्टाचार, बोलण्याची पद्धत, भुवया उचलण्याची ढब आणि एकंदर वागणूक यावर नियंत्रण ठेवू शकेल. या पॅराग्राफवरची काही अवघड शब्दे. बुरिश, उद्धट, असभ्य. लॅसरेशन, मनाला झालेली जखम. रिड्रेस, भरपाई. व्हॅनिटी, अभिमान, अहंकार. ब्रूडिंग ओव्हर, वारंवार विचार करत राहणे. इक्विलिब्रियम, समतोल. बुलीड, दमवले, त्रास दिला किंवा धमकावणे. हेनपिक्ड, पत्नीच्या अधीन असलेला. इन्सॉलंट, उद्धट. कॅलेंडर, न्यायालयीन खटल्याची यादी. ब्लॅक आय, डोळ्यावर मार खाणे. मोरोज, उदास, खिन्न. डेक्लॉग, 10 आज्ञा. एंडोर्स, समर्थन करणे. वर्डिक्ट, निकाल, निर्णय.